पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या आझाद चौकातील दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती मिळते। काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे आणि यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर संभाजीनगरच्या आझाद चौकातील ही भीषण आग आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। या आगीमध्ये काही जण अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते। संभाजीनगरच्या आझाद चौकातील काही दुकानांना ही आग लागली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नक्की कशामुळे आग लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये, परंतु अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालंय आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या या अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णा, नक्की कितीच्या सुमारास ही आग लागली आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे? साधारण तासाभरापूर्वी ही आग लागल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे। अचानक ही आग लागली। हा जो आझाद चौक हा भाग आहे आणि त्या ठिकाणी ही आग लागल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। आगीचं अद्याप कारण कळू शकलेलं नाही, मात्र आतापर्यंत जी माहिती मिळते त्यात सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आग खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। चहूबाजूनं धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। प्राथमिक माहितीनुसार ही सगळी दुकानं आहेत। एखाद्या दुकानामध्ये आग लागली असावी आणि जर इथे पाहिलं तर आझाद चौकामधली ही दुकानं काही लाकडी दुकानं आहेत, त्याचबरोबर काही फर्निचरची दुकानं आहेत। त्यामुळे ही आग भडकत गेली आणि आता सध्या अग्निशामक दलाच्या वतीनं आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। कृष्णा, काही जण अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते, तर काही जण अडकलेत की सगळे सुखरूप आहेत? माहिती नाहीये। सुदैवानं रमजानचा महिना होता। हा मुस्लिम बहुल भाग आहे, त्यामुळे लोक सकाळी उठलेले होते आणि त्यामुळे अद्याप तरी कोणी यामध्ये अडकलेलं नसलं नाहीये। मात्र आग खूप मोठ्या प्रमाणात, नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती झालंय। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। अधिक अपडेट जाणूनच घेत राहू। तर आझादनगर परिसरातील दुकानांना लागलेली ही आग आणि अग्निशमन दल अतिशय शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।